बातमी सांगलीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीत बिघाडी झाली होती। ठाकरे गट आणि काँग्रेस सांगलीमध्ये आमने सामने आले होते। ज्या विशाल पाटील यांच्यामुळे बंडखोरी झाली आणि त्यांच्या बंडखोरीमुळे हे सगळं झालं होतं ते खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी आज दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यामुळे ठाकरेंचा राग मावळला का? सांगली विधानसभेचा फॉर्म्युला ठरलेला का? याचा वेध घेऊयात या रिपोर्टमधून। सांगलीसाठी मोबियाचा फॉर्म्युला ठरला। कदम पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट। विधानसभेसाठी एकजूट की पुन्हा फूट? लोकसभेत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे कदम पाटील आणि ठाकरे विधानसभेसाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे सांगलीसाठी मोबियाचा फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे समर्थक खासदार विशाल पाटलांनी भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सांगलीतील जागा वाटपाच्या दृष्टीनं ही भेट झाल्याची चर्चा आहे। विशेष गोष्ट म्हणजे विशाल पाटलांच्या बंडखोरीनं संतापलेल्या ठाकरेंचा आता सूर मवाळ झालाय। विशाल सुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल आम्ही सुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय राहणार। दिल्लीतील या बैठकीतून सांगलीसाठी मोबियाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सांगलीत विधानसभेच्या एकूण 8 जागा आहेत। कोणत्या जागा कोणत्या पक्षाला जाण्याची शक्यता आहे आणि कोण संभाव्य उमेदवार आहेत ते पाहूया। काँग्रेसच्या वाट्याला 3 जागा। विश्वजित कदम पलूस कडेगावमधून, विक्रम सावंत जत मतदारसंघ, पृथ्वीराज पाटील सांगली। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 जागा। इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगावमधून रोहित पाटील आणि शिराळामधून मानसिंग नाईक। ठाकरे गटाला 2 जागा। खानापूरमधून चंद्रहार पाटील आणि मिरजमधून सिद्धार्थ जाधव। ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीवरून कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलंय। पहिलं मी सांगू इच्छितो, सांगलीचा विषय हा संपलेला आहे। सांगलीचा विषय हा पूर्णविराम आहे। मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या विधानसभेवर त्यांच्या तिघांच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ताकदीने हिमतीने लढली जाईल। सांगलीत शिवसेनेला तुम्ही जागा देणार आहात का विधानसभेत? माझा अधिकार नाही ना तो, आमचं मागणं हा अधिकार आहे। सांगलीतील लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। हा पराभव ठाकरेंच्या जिवारी लागला होता। मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। सांगलीत मोबियाची ही एकजूट आता किती फायद्याची ठरेल ते विधानसभा निकालातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।